नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मातृछाया क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये कोणकोणता सिलेबस हा रिड्यूस करण्यात आलेला आहे हे पुस्तकात एक एक चॅप्टर वाइज मार्किंग करून घेऊया। बघा, पेज नंबर 1 मधील फर्स्ट लेसन आहे लॉज ऑफ मोशन। याच्यामधील कॅन यू टेल यामध्ये जे क्वेश्चन विचारलेले आहे ते रिड्यूस करण्यात आलेले आहे। थिंक अबाउट इट ते रिड्यूस करण्यात आलेले आहे। लेट्स ट्राय दिस यामधील जे क्वेश्चन आहे ते रिड्यूस करण्यात आलेले आहे। त्यानंतर आहे पेज नंबर 2 मधील यूज युअर ब्रेन पॉवर हे रिड्यूस करण्यात आलेला आहे। त्यानंतर ऑलवेज रिमेंबर हा जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे। पेज नंबर 3 वरील ऑलवेज रिमेंबर हा बॉक्स रिड्यूस करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर पेज नंबर 4 वरील लेट्स ट्राय दिस हे देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे। त्यानंतर पेज नंबर 5 वरील यूज युअर ब्रेन पॉवर, पेज नंबर 6 वरील यूज युअर ब्रेन पॉवरचा जो बॉक्स आहे तो, पेज नंबर 9 वरील युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमधील ते लेट्स ट्राय दिस तेथे जो क्वेश्चन विचारलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे। त्यानंतर पेज नंबर 10 वरील ट्राय अँड थिंक अबाउट इट हे। त्यानंतर पेज नंबर 11 वरील जे सॉल्व एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल फर्स्ट अँड सेकंड हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे। पेज नंबर 13 वरील न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन यामधील लेट्स ट्राय दिस यावरील जे क्वेश्चन दिलेले आहेत ते रिड्यूस करण्यात आलेलं आहे। नंतर पेज नंबर 14 वरील न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन याच्यामधील जे लेट्स ट्राय दिस दिलेलं आहे त्यावर रिलेटेड जे क्वेश्चन दिलेले आहे ते रिड्यूस करण्यात आलेले आहे। नंतर यूज युअर ब्रेन पॉवर हा बॉक्स रिड्यूस करण्यात आलेला आहे। नंतर सेकंड लेसन आहे आपला वर्क अँड एनर्जी याच्यामधील पेज नंबर 18 वरील यूज युअर ब्रेन पॉवर जो बॉक्स आहे येलो कलरचा तो रिड्यूस करण्यात आलेला आहे। नंतर पेज नंबर 20 वरील पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क यामधील थिंक बिफोर यू आन्सर हे रिड्यूस करण्यात आलेले आहे। नंतर पेज नंबर 21 वरील ट्राय दिस हे रिड्यूस करण्यात आलेला आहे। नंतर इन्स्टिट्यूट्स ॲट वर्कचा जो बॉक्स आहे तो देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे। पेज नंबर 23 वरील यूज युअर ब्रेन पॉवर यावरील जो क्वेश्चन दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे। त्यानंतर पेज नंबर 24 वरील पोटेन्शियल एनर्जीमधील जे ट्राय दिस ते रिड्यूस करण्यात आलेलं आहे। पेज नंबर 25 वरील लॉ ऑफ द कन्व्हर्सेशन ऑफ एनर्जी याच्यामध्ये जे ट्राय दिस दिलेलं आहे ते रिड्यूस करण्यात आलेलं आहे। यानंतर आहे बघा, सेकंड लेसनवरील जे एक्सरसाइज दिलेले आहे त्याच्यामधील जो प्रोजेक्ट तुम्हाला करायला लावलेला आहे तो देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे। नंतर थर्ड लेसन आहे करंट इलेक्ट्रिसिटी याच्यामधील पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स याच्यामध्ये ट्राय दिस हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आहे 32 पेज नंबर डू यू नो याच्यामध्ये जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे। नंतर ॲन इंट्रोडक्शन ऑफ अ सायंटिस्ट हा बॉक्स देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे। त्यानंतर 33 पेज नंबरवरील डू यू नो हा बॉक्स रिड्यूस करण्यात आलेला आहे। नंतर 34 पेज नंबरवरील जो पोटेन्शियल स्टेट ऑफ द कंडक्टर हा जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे। नंतर इंट्रोडक्शन ऑफ अ सायंटिस्ट हे दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे। नंतर 35 वरील थिंक अबाउट इट मधील येलो कलरचा जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे। नंतर ऑब्झर्व याच्यामध्ये जे क्वेश्चन विचारलेलं आहे ते देखील रिड्यूस करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पेज नंबर 36 हे पूर्णपणे रिड्यूस करण्यात आलेलं आहे, फुल पेज हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे। त्यानंतर 37 मधील एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओहम्स लॉ ज्याच्यामध्ये जे ट्राय दिस दिलेलं आहे ते रिड्यूस करण्यात आलेलं आहे। पेज नंबर 38 मधील जे सॉल्व एक्झाम्पल आहे फर्स्ट अँड एक्झाम्पल थर्ड
हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे. त्यानंतर युजिंग ICT ह्यामध्ये जो बॉक्स दिलेला आहे तो देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 40 वरील डू यू नो चा हा बॉक्स आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 41 मधील डू यू नो चा हा बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 43 मधील डोमेस्टिक इलेक्ट्रिकल कनेक्शन हा जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर प्रिकॉशन टू बी टेकन वाईल युजिंग इलेक्ट्रिसिटीचा जो ग्रीन कलरचा बॉक्स दिलेला आहे तो देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतर जी ही एक्सरसाइज दिलेली आहे त्याच्यामध्ये जो प्रोजेक्ट विचारलेला आहे तो देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतर 4th लेसन आहे मेजरमेंट ऑफ अ मॅटर. याच्यामधील जे कॅन यू रिकॉल ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन दिलेले आहे ते रिड्यूस करण्यात आलेले आहे. नंतर 47 मधील जो ॲन इंट्रोडक्शन ऑफ अ सायंटिस्टचा जो ब्ल्यू कलरचा बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर 48 पेज नंबरवरील व्हेरिफिकेशन ऑफ अ लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन यामध्ये जो ब्ल्यू कलरचा बॉक्स दिला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर याच्यामध्ये कॅन यू रिकॉल याच्यावरील जे रिलेटेड टू क्वेश्चन विचारलेले आहे ते रिड्यूस करण्यात आलेले आहे. 49 पेज नंबरवरील हे दोघेही बॉक्स काय करण्यात आलेले आहे रिड्यूस करण्यात आलेले आहे. नंतर इथे रिसर्चमध्ये जे हा कॉलम दिलेला आहे टेबल दिलेला आहे तो देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 50 वरील केमिकल सिम्बॉल ऑफ एलिमेंट्स याच्यामधील जे कॅन यू टेल याच्यामध्ये जे क्वेश्चन विचारलेले आहे ते रिड्यूस करण्यात आलेले आहे. त्यानंतर ॲटम्स ऑफ सम इलेमेंट्स इथून ते डिफरंट इलेमेंट्स इथपर्यंत जो पॅरेग्राफ आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर मेक अ लिस्ट अँड डिस्कस हे जे दिलेलं आहे ते देखील रिड्यूस करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 51 पेज नंबरवरील ट्राय दिसमधील जे क्वेश्चन विचारलेलं आहे ते रिड्यूस करण्यात आलेले आहे. थिंक अबाउट इट ते देखील रिड्यूस करण्यात आलेले आहे. कॅन यू टेल रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर पेज नंबर 52 मधील ऑलवेज रिमेंबरचा जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. 53 पेज नंबरवरील वॅलेन्सी याच्यामध्ये कॅन यू रिकॉल याच्यावरील जे क्वेश्चन विचारलेले आहे ते रिड्यूस करण्यात आलेले आहे. नंतर सायन्स कॅप्सूल हे जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर इथे जो येलो कलरचा बॉक्स दिलेला आहे तो देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर ह्यानंतर 54 पेज नंबरवरील ऑलवेज रिमेंबर अँड रिसर्च त्याच्यानंतर खाली रिसर्च हा बॉक्स दिलेला आहे ते दोघेही बॉक्स रिड्यूस करण्यात आलेले आहे. त्यानंतर 55 पेज नंबरवरील कॅन यू टेल अँड यूज युअर ब्रेन पॉवर अँड युजिंग ICT हे तिघेही रिड्यूस करण्यात आलेले आहे. त्यानंतर 56 पेज नंबरवरील जे हे बेसिक रेडिकल्स हा जो चार्ट दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतर 5th लेसन आहे ॲसिड बेसिस अँड सॉल्ट्स याच्यामध्ये हे पूर्ण पेज फर्स्ट पेज रिड्यूस करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 59 पेज नंबर आहे फर्स्ट 2 लाईन आहे त्या रिड्यूस करण्यात आलेल्या आहे. त्याच्यानंतर कॅन यू रिकॉल याच्यामध्ये जे क्वेश्चन विचारलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर पेज नंबर 60 वरील यूज युअर ब्रेन पॉवर यामधील जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर पेज नंबर 62 वरील यूज युअर ब्रेन पॉवर यामध्ये जे क्वेश्चन विचारलेले आहे ते रिड्यूस करण्यात आलेले आहे. आता याच्यानंतर 67 वरील यूज युअर ब्रेन पॉवर यामधील जे 3 क्वेश्चन आहे ते देखील रिड्यूस करण्यात आलेले आहे. पेज नंबर 69 मधील जो येलो कलरचा बॉक्स आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 72 वरील ऑलवेज रिमेंबर हा बॉक्स अँड यूज युअर ब्रेन पॉवर हा देखील बॉक्स रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर 73 वरील जे रिसर्च दिलेला आहे करण्यास ते रिड्यूस करण्यात आलेला आहे. 75 पेज नंबरवरील जो येलो कलरचा बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. 76 वरील जो ऑब्झर्वेशन करायला लावलेला आहे ते देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर इथे डिव्हिजन सेकंडमध्ये ब्रायोफायटा इथे जे ऑब्झर्व अँड डिस्कस हे दिलेलं आहे ते देखील रिड्यूस करण्यात आलेलं आहे. 77 वरील यूज युअर ब्रेन पॉवर हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे. 78 वरील
डिव्हिजन सेकंडमधील अँगिओस्पर्म्स याच्यामध्ये जे ट्राय दिस दिलेलं आहे ते रिड्यूस करण्यात आलेलं आहे. नंतर 79 वरील ऑब्झर्व अँड व्हेरीफायमध्ये जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर 80 पेज नंबरवरील युजिंग ICT चा जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर लेसन नंबर 7 एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टम याच्यामधील लुकिंग बॅक यावरील जे 3 क्वेश्चन विचारलेले आहेत ते रिड्यूस करण्यात आलेले आहे. नंतर फूड चेन अँड फूड वेब यामध्ये जे ऑब्झर्वेशन दिलेलं आहे ते रिड्यूस करण्यात आलेलं आहे. नंतर यूज युअर ब्रेन पॉवर यावरील जे क्वेश्चन विचारलेला आहे तो देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 82 वरील यूज युअर ब्रेन पॉवर अँड अँड इंट्रोडक्शन ऑफ अ सायंटिस्टचा हा बॉक्स रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 83 वरील थिंक अबाउट इट, यूज युअर ब्रेन पॉवर अँड इथे पण सेकंड पण यूज युअर ब्रेन पॉवर दिलेला आहे तो इन्स्टिट्यूट्स ऑफ वर्क हा देखील बॉक्स रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 85 वरील मेन प्रोसेस इन द कार्बन सायकल ही प्रोसेस देखील रिड्यूस करण्यात आलेली आहे. नंतर डू यू नो मधील जो ग्रीन कलरचा बॉक्स आहे तो थिंक अबाउट इट ऑरेंज कलरचा बॉक्स रिड्यूस करण्यात आलेला आहे. 86 पेज नंबरवरील डू यू नो हा ग्रीन कलरचा बॉक्स रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतर 8 लेसन आहे युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स याच्यामधील जो यूज युअर ब्रेन पॉवर डू यू नो हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 89 मधील यूज ऑफ लॅक्टोबायसिलिन हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे. नंतर रिसर्च दिलेला आहे तो देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर पेज नंबर 90 वरील एस्ट याच्यामधील लेट्स ट्राय दिस हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे. पेज नंबर 91 वरील डू यू नो यूज युअर ब्रेन पॉवर अँड इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 92 पेज नंबरवरील क्वेश्चन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट अँड वंडरफुल ऑफ नो हे बॉक्स रिड्यूस करण्यात आलेले आहे. नंतर अँड इंट्रोडक्शन ऑफ 93 पेज नंबरवरील अँड इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट रिड्यूस करण्यात आलेला आहे. 94 पेज नंबरवरील पूर्ण पेज हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 9 लेसन आहे इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट याच्यामधील 97 पेज नंबरवरील इम्पॉर्टंट ऑफ द वेदर इन अ लिव्हिंग वर्ल्ड हा बॉक्स रिड्यूस करण्यात आलेला आहे. 98 पेज नंबरवरील इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क युजिंग ICT हे दोघेही बॉक्स रिड्यूस करण्यात आलेले आहे. 99 पेज नंबरवरील ऑलवेज रिमेंबरचा जो ऑरेंज कलरचा बॉक्स आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर 100 पेज नंबरवरील डू यू नो चा जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर 101 वरील मेक अ लिस्ट अँड डिस्कस हे रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर 102 वरील युजिंग ICTचा जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. 104 वरील जो वेस्ट मटेरियल हा जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर 104 वरील अ पीप इनटू द पास्ट हा बॉक्स देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे पेज नंबर 107 याच्यामध्ये जे फाइंड आउट दिलेलं आहे ते देखील रिड्यूस करण्यात आलेलं आहे. नंतर लेसन नंबर 10 इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी द न्यू डायरेक्शन ऑफ प्रोग्रेस याच्यामध्ये कंप्लीट द टेबल हा बॉक्स म्हणजे कॅन्सल करण्यात आलेला आहे. फाइंड आउट हा जो येलो कलरचा बॉक्स दिलेला आहे तो देखील कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यानंतर 113 वरील इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क यामधील जो येलो कलरचा बॉक्स आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपलं 11 लेसन आहे रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट यामधील कॅन यू रिकॉल अँड कॅन यू इथे बघा फर्स्टमध्ये कॅन यू रिकॉल अँड फर्स्ट पॅरेग्राफ दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. अँड इंट्रोडक्शन ऑफ अ सायंटिस्ट आणि ते कॅन यू रिकॉल दिलेला आहे ते देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे. यामध्ये पेज नंबर 116 वरील 2 क्वेश्चन आहे ते कॅन्सल करण्यात आलेले आहे. पेज नंबर 17 वरील ट्राय दिस हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे.
त्यानंतर पेज नंबर 23वरील ट्राय दिस जे दिलेले आहे ते रिड्यूस करण्यात आलेलं आहे. पेज नंबर 125वरील युजेस ऑफ कॅनकॅव मिरर अँड द युजेस ऑफ कॅनव्हॅक्स मिरर्स हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे. पेज नंबर 127वरील ऑलवेज रिमेंबर जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 28वरील जो 12 लेसन आहे स्टडी ऑफ अ साऊंड यामधील रिसर्च वरील जे क्वेश्चन दिलेला आहे 2 ते कॅन्सल करण्यात आलेले आहे. नंतर व्हॅलोसिटी ऑफ अ साऊंड ट्राय दिस हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे. पेज नंबर 130वरील अ पीप इन टू द पास्ट यामधील जो बॉक्स दिलेला आहे तो देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 131वरील यूज ऑफ द अल्ट्रासॉनिक साऊंडचा जो बॉक्स दिलेला आहे तो. नंतर रिफ्लेक्शन ऑफ अ साऊंड याच्यामध्ये जे ट्राय दिस दिलेला आहे ते रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 32वरील यूज युअर ब्रेन पॉवरचा जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. सायन्स इन द सराउंडिंग्स यामध्ये जो बॉक्स दिलेला आहे तो देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर इथे कंपायर द 2 केसेस जो ग्रीन कलरचा बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर पेज नंबर 133वरील यूज युअर ब्रेन पॉवर हे रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 134वरील फाइंड आउटचा जो बॉक्स आहे तो. नंतर ऑलवेज रिमेंबरचा जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 135वरील ऑलवेज रिमेंबर ते रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 36वरील एक्झाम्पल 3 अँड सोनर टेक्नॉलॉजीबद्दल जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती ऑरेंज कलरच्या बॉक्समध्ये ती रिड्यूस करण्यात आलेली आहे. त्यानंतर लेसन नंबर 13 कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट्स पेज नंबर 138वरील कॅन यू रिकॉल ट्राय दिस वरील जे क्वेश्चन आहे ते आणि कॅन यू टेलवरील जो रिलेटेड क्वेश्चन विचारलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 139वरील अँड इंट्रोडक्शन ऑफ अ सायंटिस्ट यामधील जो ग्रीन बॉक्स आहे तो सायन्स कॅप्सूल यामध्ये जो ऑरेंज कलरचा बॉक्स आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर पेज नंबर 140वरील अ पीप इन टू द पास्ट हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे. पेज नंबर 41वरील ट्राय दिस रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 144वरील यूज युअर ब्रेन पॉवर ट्राय दिस. बघा इथे कार्बन डायऑक्साईडवरील जो एक्सपेरिमेंट दिलेला आहे तो पूर्णच रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर यूज युअर ब्रेन पॉवर. त्यानंतर आहे पेज नंबर 148मधील यूजिंग ICTचा जो ग्रीन कलरचा बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतर 14 लेसन आहे सबस्टन्सेस इन अ कॉमन यूज. आता इथे यूज कॅन यू रिकॉल क्लासिफाय आणि डू यू नो ट्राय दिस हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पेज नंबर 151वरील डू यू नो यामध्ये जे बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर पेज नंबर 52वरील रिसर्च अँड फाइंड आउट रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 155वरील अँड इंट्रोडक्शन ऑफ अ सायंटिस्ट हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हे खाली अँड इंट्रोडक्शन ऑफ अ सायंटिस्ट ते देखील रिड्यूस करण्यात आलेलं आहे. पेज नंबर 156मधील नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी हे दिलेला आहे तो जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 157मधील जो येलो कलरचा बॉक्स आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 158मधील ऑरेंज कलरचा बॉक्स अ पीप इन टू द पास्ट अँड ऑलवेज रिमेंबर रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 159मधील फाइंड आउट अँड ट्राय दिस रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर पेज नंबर 160मधील कॅन यू टेल रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 161मधील दिस इज हाऊ टू सिरॅमिक आर्टिकल इज मेड हा बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 163वरील जो 15 लेसन आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स
यामधील 165 पेज नंबरवरील डू यू नो जे दिलेलं आहे ते आणि ऑलवेज रिमेंबर हा बॉक्स रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 168 वरील यूज युअर ब्रेन पॉवरचा बॉक्स रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 69 वरील डू यू नो हा बॉक्स दिलेला आहे, तो ब्ल्यू कलरचा, तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर पेज नंबर 170 वरील डू यू नो हा जो ग्रीन कलरचा बॉक्स आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. यानंतर पेज नंबर 172 वरील कॅन यू टेल हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे. नंतर पेज नंबर 174 वरील फाइंड आउट हा देखील रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर आपला 16 लेसन आहे, त्याच्यामध्ये पेज नंबर 180 मधील फाइंड आउट रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 83 मधील जो ग्रीन कलरचा बॉक्स आहे सीड्स ऑफ टेक्नॉलॉजी तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर पेज नंबर 84 वरील इंट्रोडक्शन ऑफ अ सायंटिस्ट हा येलो कलरचा बॉक्स रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 87 वरील यूज युअर ब्रेन पॉवर हा जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 190 वरील डू यू नो चा जो बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. लेसन वरील इंट्रोडक्शन ऑफ बायोटेक्नॉलॉजी यामधील जे पेज नंबर 195 आहे त्याच्यामधील जे डू यू नोचा बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 199 वरील ट्राय दिस हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पेज नंबर 204 वरील फाइंड आउट यामधील जो ऑरेंज कलरचा बॉक्स दिलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर पेज नंबर 205 वरील यूजिंग ICT रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 206 वरील फाइंड आउट 18 लेसन आहे ऑब्झर्विंग स्पेस टेलिस्कोप यामधील पेज नंबर 211 वरील जो येलो कलरचा बॉक्स आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. पेज नंबर 213 वरील जो ग्रीन कलरचा बॉक्स आहे हे दोघंही बॉक्स रिड्यूस करण्यात आलेले आहे. आपण हे सायन्समध्ये जे लेसन आहे ते टिक मार्क करून घेतलेले आहे. असेच अजून आपण इतर विषयांचे देखील व्हिडिओ काढणार आहे आणि हे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.